नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेती शाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत शहापूरला, तालुका जिल्हा परभणी, आणि हा प्लॉट आहे माकोडे साहेबांचा। तर याच्यामध्ये आंतरपीक होतं अद्रक आणि मुख्य पीक केलं आम्ही यामध्ये ऊस। तर हे आता बेडची सरी आणि सरीचं बेड करण्याची वेळ आली आहे। तर पहा, वकरणी वगैरे छान झाली आहे आणि आता आपल्याला सरीला माती लावायची आहे। जी आता मोकळी माती आहे ती पूर्ण सरीला लावायची। तर माती कशी लावायची, आपले ऊसाचे 2 टिपरे जवळपास बुजले पाहिजे अशी माती लावायची। व्यवस्थित माती लावल्यानंतर जे खालच्या जो आता बुंदा आहे ऊसाचा, त्या बुंद्यातून तर रूट झोन आहे, पण आता माती लागल्यानंतर 2-2 टिपरे बुजतील आणि 2-2 टिपरे बुजल्यानंतर त्याच्यातून जो रूट झोन चालू होईल, मुळ्यांचा विकास, तर त्याच्यावर डिपेंड आहे की आपल्या ऊसाची ग्रोथ पुढे कशी राहील। कारण मित्रांनो, जे खाली गेलेली टिपरे आहेत ना, खाली गेलेली टिपरी आज समजा आज जो बुंदा आहे, तर बुंद्याच्या खालची जी टिपरी आहेत, तर ते टिपरे अर्थातच खराब होणार आहेत। म्हणजेच ते बुजून गेले आणि बुजून गेले की ते खराब झाले, काही दिवसांनी ते कुजून जातील। मग कुजून गेले की काय होईल की कुजून गेल्यानंतर त्याच्यातून न्यूट्रिशन व्यवस्थित पास होणार नाही, आणि न्यूट्रिशन जर व्यवस्थित पास नाही झालं तर आपल्या ऊसाला कमीच खायला मिळेल, ही गोष्ट लक्षात घ्या। तर त्यासाठी आपल्याला व्यवस्थित माती लावून घेणं गरजेचं आहे। व्यवस्थित जर माती लावली तर चांगल्या पद्धतीनं आपल्याला तिथं रूट झोन मिळेल, आणि रूट झोन जर चांगला मिळाला तर पुढे अन्नद्रव्य व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं तिथं आपल्या ऊसामध्ये होईल। आणि चांगली, हे पहा, आपली अद्रक जी होती ऊसामध्ये आंतरपीक म्हणून, ती आता काढून घेतली आहे। कुठं कुठं राहिली तर त्याचं हे असे कोंब उगवायला सुरुवात झाली आहे। बघा, कांड्याची साईज चांगली आहे। आता याला आपल्याला शेवटचा एक डोस द्यायचा आहे। स्प्रे ड्रेंचिंग शेड्यूल याचं पूर्ण आहे। तर अशा पद्धतीनं ऊसाचं मुख्य अन्नद्रव्य, ऊसशास्त्र काय सांगतं मित्रांनो, ऊसशास्त्र सांगतं ऊस तुम्ही कसाही लावा, ऊस तुम्ही कसाही लावा की अंतर कितीही घेतलं, 4 फूट घेतलं, 3 फूट घेतलं, 5 फूट घेतलं, तरी ऊसशास्त्र सांगतं की 1 स्क्वेअर फूटला 1 ऊस जगतो। मग 1 स्क्वेअर फूटला जर 1 ऊस जगतो असं असेल तर आपल्याला आपल्या शेतामध्ये तर शेतकरी मित्रांनो, ऊसशास्त्र काय सांगतं, 1 स्क्वेअर फूटला 1 ऊस जगतो। तर तुम्ही ऊस कसाही लावा, 1 फुटावर लावा का 10 फुटावर लावा। मग ऊसाचं जे व्यवस्थापन आहे, तुम्ही जर समजा ऊसाची सरी 4 फूट काढली, आता सरासरी 4 फूट ऊसाची सरी काढतात शेतकरी, ऊसाची सरी जर समजा तुम्ही सरासरी 4 फूट काढली तर 2 वळीतलं अंतर 4 फूट आणि 2 टिपऱ्यातलं अंतर जर समजा तुमचं 1 फुटावर लावलं असेल, कोणी 2 फुटावर लावलं असेल, तर 1 फूट जर अंतर ठेवलं ऊसात, 2 डोळ्यातलं अंतर, 2 सरीतलं अंतर 4 फूट आणि 2 डोळ्यातलं अंतर जर समजा तुम्ही 1 फूट ठेवलं, 1 फूट ठेवलं, तर एका जागेवर ऊस किती पाहिजे तुम्हाला, 2 वळीतलं अंतर हे 4 फूट आहे, आणि 2 टिपऱ्यातलं अंतर जर समजा 1 फूट असेल तर एका जागेवर तुम्हाला 4च ऊस पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या। आणि 2 फूट अंतर असेल तर 8 ऊस पाहिजे, ते जर अंतर 1.5 फूट असेल तर 6 ऊस पाहिजे। कारण ऊसशास्त्र सांगतं तुम्ही ऊस कसाही लावा, पण 1 स्क्वेअर फूटला 1च ऊस जगणार, 1 स्क्वेअर फूटला 1च ऊस जगणार। म्हणजे जे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया जी पानावर होणार आहे
तर जेवढी घनमीटरवर प्रकाश संश्लेषण प्रक्रिया होणार आहे तेवढंच अन्न तुमच्या ऊसाला खायला मिळणार आहे. आणि तेवढंच अन्न तुमच्या ऊसाला खायला मिळाल्यानंतर तेच स्ट्रॉंग फुटवे जे समजा आता वर जातील, स्ट्रॉंग फुटवेची पाचट जी वर जाईल त्याच पाचटीतून अन्नद्रव्य त्या पानामध्ये क्लोरोफिलची प्रक्रिया होईल. आणि क्लोरोफिलची प्रक्रिया ज्या पानामध्ये झाली त्याच पानातून अन्नवहन चांगल्या प्रकारे होऊन तुम्हाला तिथं उत्पादन हे चांगलं मिळेल, अन्यथा नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यासाठी झाडाची संख्या, लावगणीची पद्धत आणि तुमच्या रानामध्ये मेंटेन ऊसाची संख्या यावर तुमच्या शेतामध्ये उत्पादन किती येईल याचं गणित अवलंबून आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यासाठी आपल्याला ऊस लावगणीची पद्धत आणि ऊस लावगणीची पद्धतीनंतर आपल्याला आपल्या शेतामध्ये ऊसाची ऊस संख्या व्यवस्थापन हे कळीचा मुद्दा आहे. तसे त्यासाठी थोडंसं लक्ष द्या. ऊस संख्या व्यवस्थापन आणि रूट झोन आणि आपण केलेलं अन्नद्रव्य व्यवस्थापन यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. मस्त प्लॉट आहे साहेबांचा, छान व्यवस्थापन केलेलं आहे. तर मित्रांनो, धन्यवाद. कसा वाटला प्लॉट लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये सांगा. आणि ज्याही शेतकरी मित्रांना ऊस 100 टन प्लस क्रॉप ट्रीटमेंट घ्यायची आहे, म्हणजेच 100 टन ऊसाचं उत्पादन काढायचं आहे, त्या शेतकऱ्यांना आमची क्रॉप लाईन सर्व्हिस आहे. शेतीशाळा, शेतकऱ्यांची शेतीशाळा, क्रॉप ट्रीटमेंट सर्व्हिस आणि कृषी तंत्रज्ञान, कृषी मार्गदर्शन, शेतीशाळा, प्राकृतिक आधुनिक कृषी, शोध प्रेक्षण चिकित्सालय, रामपुरी बुद्रुकच्या माध्यमातून क्रॉप ट्रीटमेंट देण्यात येते. तर त्यासाठी आमचा नंबर आहे 9623066788. हमी उत्पादन आहे 100 टन. 100 टन प्लस उत्पादन झाल्याच्या नंतरच आमची शेतीशाळा शेतकऱ्यांना फीस आकारते, अन्यथा नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी क्रॉप ट्रीटमेंट स्वीकारावी आणि आपल्या शेतामध्ये भरघोस आणि दर्जेदार उत्पादन घ्यावं ही विनंती. फुटव्याची संख्या भरपूर आहे, त्यामुळे व्यवस्थित माती लावून घ्यावी ही विनंती. या प्लॉटचं व्यवस्थापन केलेलं आहे बारहाते साहेबांना, शंकर बारहाते. त्यांचा पण धन्यवाद. खूप छान व्यवस्थापन केलं आहे, एक नंबर.